जय गजानन श्री गजानन. नमस्कार, मी स्नेहल. आपल्या पूजेविधी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दररोज येथे आपण श्री गजानन महाराजांचे सत्य अनुभव, चमत्कार, धार्मिक माहिती, पूजाविधी, व्रत, उपवास आणि भक्तीने भरलेले व्हिडिओ पाहत असतो. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन अनुभव सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. विठ्ठल तोताराम दळवी यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेला हा अनुभव आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. मी एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. आमची आर्थिक परिस्थिती अगदी साधारण आहे, पण आमच्या घरात एक मोठी संपत्ती आहे, ती म्हणजे गजानन महाराजांवरील अढळ श्रद्धा. आमच्या घरात रोज श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन केले जाते. वेळ मिळेल तेव्हा पारायण केले जाते आणि गण गण गणात बोते या मंत्राचा जप सतत चालू असतो. महाराजांनी यापूर्वीही अनेक संकटातून आमचे रक्षण केले आहे. त्यामुळे कोणतेही संकट आले की सर्वप्रथम आम्ही महाराजांच्या चरणी धाव घेतो. पण आयुष्यात एक असे दुःख आले ज्यामुळे संपूर्ण कुटुंब खचून गेले. लग्नाला 1-2 नाही तर तब्बल 8 वर्ष झाली होती. घरातील प्रत्येकाला एका बाळाची आस होती. दर महिन्याला आशा निर्माण व्हायची आणि काही दिवसातच ती आशा तुटायची. डॉक्टर बदलले, रुग्णालये बदलली, महागडी औषधी घेतली, अनेक तपासण्या केल्या, पैसा खर्च झाला, पण प्रत्येक वेळी हातात फक्त निराशाच आली. काही डॉक्टरांनी तर स्पष्ट शब्दात सांगितले, अपत्य होण्याची शक्यता खूप कमी आहे. हे शब्द ऐकून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. घरातील वातावरण शांत झाले. पत्नी अनेकदा रडायची. मी तिला धीर द्यायचो, पण आतून मीही तितकाच तुटलेला होतो. अशाच एका दिवशी माझ्या पत्नीला एका भक्ताने सांगितले, श्री गजानन विजय ग्रंथाचे श्रद्धेने पारायण करा, बाकी सर्व महाराजांवर सोडा. हे ऐकून तिने कोणतीही शंका न घेता संकल्प केला. दररोज स्नान करून महाराजांची पूजा, दीप लावणे, नामस्मरण आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे श्रद्धेने पारायण सुरू झाले. दिवस जात होते, महिने सरत होते, पण त्यांनी पारायण कधीही सोडले नाही. त्यांचा विश्वास होता, महाराज योग्य वेळी नक्की कृपा करतील. आणि मग एक दिवस असा उगवला जो त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस ठरला. पत्नीची तब्येत थोडी बदलल्यामुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलो. तपासणीनंतर डॉक्टरांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. डॉक्टर म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आई बाबा होणार आहात. क्षणभर त्यांना स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दोघांनीही मनोमन श्री गजानन महाराजांना नमस्कार केला. ज्यांनी 8 वर्ष वाट पाहिली, ज्यांनी हजारो अश्रू ढाळले, त्यांच्या आयुष्यात अखेर आनंदाचा सूर्य उगवला होता. योग्य वेळ आल्यावर त्यांच्या घरी एका सुंदर गोंडस मुलीचा जन्म झाला. आज माझी 7 महिन्याची मुलगी आहे. तिच्याकडे पाहिले की मला प्रत्येक क्षणी श्री गजानन महाराजांची आठवण येते. हे सर्व त्यांच्या कृपेनेच शक्य झाले. भक्तांनो, हा अनुभव आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, श्रद्धा आणि सबुरी कधीही सोडू नका. महाराज आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीही एकटं सोडत नाहीत. योग्य वेळ आल्यावर ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतात. जर तुम्हालाही श्री गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, गण गण गणात बोते. हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि श्री गजानन महाराजांचे असे सत्य अनुभव पाहण्यासाठी